नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे फिट विथ सँडी. वेलकम बॅक टू माय चॅनल. फायनली आपण पोचलो जिमच्या इथे, माइटी फिटनेस क्लब चिंचवड. खूप थंडी आहे, त्यासाठी हे घातलं आहे रुमाल. मस्त आहे, स्वस्तात मस्त, फक्त 30 रुपये. आज आपण करणार आहोत बॅक अँड बायसेप्स. बॅकमध्ये आपलं पहिलंच व्हेरिएशन असणार आहे लॅट पुल डाऊन. मित्रांनो, याचे रिपिटेशन आपल्याला 15, 12 अँड 10 असे घ्यायचे आहेत आणि प्रत्येक सेटमध्ये आपल्याला वेट वाढवत जायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आम्ही इथे 30 kg वेट्स घेतलं आहे. नेक्स्ट सेटला 35 आणि त्याच्या थर्ड सेटला 40 kg असं वेट होईल. ऑब्वियसली तुम्हाला समजलं असेल. हाताची ग्रिप्स शोल्डर लेनच्या थोडंसं बाहेर. टार्गेटिंग मसल आहे लॅटिसिमस ड्रोसाय, शॉर्ट्समध्ये लॅट्स ट्रेन करतोय आपण इथे. माझा पण मॉर्निंगचा वर्कआउट मिस झाला होता, सो मी तो वर्कआउट विशाल सरांसोबतच केला. कारण जसं सांगितलंय मी, कन्सिस्टन्सी इज अ की. रेग्युलर करण्याला महत्त्व आहे. सेटचं नाव आहे लॅट पुल डाऊन वाईड ग्रिप. ह्याच्यामध्ये दुसरंच व्हेरिएशन असतं क्लोज ग्रिप, पण आज आपण ते स्किप करणार आहोत. त्याच्यानंतर आपलं सेकंड व्हेरिएशन असणार आहे सीटेड रोईंग. याचे रिपिटेशन 15, 12 अँड 10 असे ठेवायचे. चेस्ट अप ठेवायच्या, बॅक आर्च, पुल करताना ब्रीद इन आणि सोडताना ब्रीद आउट. जसं की मी व्हिडिओमध्ये फॉर्म दाखवतोय त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. बॅकला स्क्वीज करायचं आहे, मागे एल्बो घेऊन यायचं आहे. याचे आपल्याला 3 सेट्स करायचे. आज आपण करतोय बॅक अँड बायसेप्स.
आता आपण जो सेट करतोय त्याचं नाव आहे डंबेल पुल ओव्हर. जसा मी व्हिडिओमध्ये फॉर्म दाखवला आहे तसंच तुम्हाला त्याच फॉर्ममध्ये करायचं आहे. जर तुम्हाला तुमची बॅक लवकर डेव्हलप करायची आहे तर तुमच्या वर्कआउटमध्ये आज जे मी सांगितलेले आहेत ते व्हेरिएशन स्किप करू नका, तुमच्या वर्कआउटमध्ये ॲड ठेवा. आणि प्रत्येक पार्टचा, प्रत्येक व्हेरिएशनचा डिटेल्स व्हिडिओ लवकरच मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून. त्यानंतर आम्ही डंबेल श्रग्स, ट्रॅपेजियस मसल टार्गेट होतो, याचे रिपिटेशन आपण 15, 15, 12 असे घेतले आहेत. त्यानंतर बॅकमधलं शेवटचं व्हेरिएशन रिव्हर्स पेग टेक फ्लाय, रिपिटेशन 15, 12 अँड 10. मशीन तुमच्या शोल्डर लेंथपर्यंत ॲडजस्ट करायच्या. सीट ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाची असते. आणि एल्बोने बारला मागे पुल करायचं आहे. टार्गेट होणारा मसल्स आहे पोस्टेरियल डेल्टॉइड आणि ट्रॅपेजियस. वर्कआउट करताना 2 टाईपचे मसल ट्रेन होतात, प्रायमरी आणि सेकंडरी. रिपिटेशन 15, 12 अँड 10. ते जिमचे मास्टर ते आपल्याकडे बघत होते, त्यांना आपण फ्लॅक्स करायला लावलं. खूपच मस्त बॉडी आहे त्यांची, पाहू शकताय तुम्ही. फ्रंट डबल बायसेप्स, पीक बघा त्यांचा. त्यानंतर बायसेप स्टार्ट केला आम्ही 45 डिग्री इन्क्लाइन डंबेल कर्ल, रिपिटेशन 15, 12 अँड 10. याच्यामध्ये एल्बो पूर्ण स्ट्रेट ठेवा, पूर्ण एक्सटेन्शन करून खाली घेऊन यायचं आहे. ट्रायसेप पण हिट झाला पाहिजे आणि बायसेप पण हिट झाला पाहिजे. आणि डंबेल टाईट पकडा, स्ट्रेट अँगलने वरती घेऊन या. डिग्री डंबेल कर्ल खूपच बेस्ट सेट आहे बायसेप्समधला. नक्की ट्राय करा तुमच्या नेक्स्ट बॅक बायसेप वर्कआउट रुटीनमध्ये. त्यानंतर 45 डिग्री डंबेल कर्ल. रिपिटेशन आपल्याला 15 घ्यायचे. मसल अँड माइंड कोऑर्डिनेशन चांगलं असायला पाहिजे वर्कआउट करताना. जेवढं फ्रेश माइंडने तुम्ही वर्कआउट कराल तेवढंच तुम्हाला फिटनेस डेव्हलपमेंट चांगली दिसेल. वर्कआउट करताना फोकस खूप महत्त्वाचा असतो, लक्षात ठेवा मित्रांनो. डोळे कधी पण ब्राईट ठेवायचे, ब्राईट. जसं ड्रायव्हिंग करतो ना, ड्रायव्हिंग करताना आपण जसं डोळे ठेवतो त्याप्रमाणे. मजा आली. 45 डिग्री डंबेल कर्ल झाल्यानंतर केबल कर्ल 15, 12 अँड 10 असे रिपिटेशन ठेवायचे. मित्रांनो, बरेच जण झापूक झोपूक म्हणजे फुल आले डुले महात्मा फुले असे सेट मारतात. जेवढी तुम्ही बॉडी स्टेबल ठेवाल तेवढेच तुम्हाला कमी वेटमध्ये चांगला डेव्हलपमेंट दिसेल. जास्त वेट मारणं म्हणजे वर्कआउट करणं असं नसतं. फॉर्ममध्ये मारणं म्हणजे वर्कआउट करणं असतं, लक्षात ठेवा. तुमची कॉन्सन्ट्रिक म्हणजे वरती येण्याची मुवमेंट आणि खाली जाण्याची मुवमेंट, इसेंट्रिक, दोन्ही मुवमेंटवरती चांगला कंट्रोल असायला हवा, तरच तुम्हाला मसल डेव्हलपमेंट लवकर दिसेल.
त्यानंतर बायसेपचं लास्ट व्हेरिएशन हॅमर कर्ल. रिपिटेशन आपल्याला 15, 12 अँड 10 असे ठेवायचे. जसं की मी सांगितलं, बॉडी पूर्ण स्टेबल, वरती 2 सेकंड होल्ड करायचा आणि स्लो डाऊन करायचा. 2 सेकंड होल्ड, स्लो डाऊन, 1 2 डाऊन, 1 2 डाऊन. अशा प्रकारे तुम्हाला हॅमर मारायचा आहे, कारण हॅमर मारताना बॉडी जास्त स्विंग करते. जेवढी स्टेबल बॉडी ठेवाल तेवढंच तुम्हाला डिफरन्स दिसेल. आणि येस, मेल या फिमेल पण हा वर्कआउट करू शकतात. फिमेलने असा वर्कआउट केला म्हणजे त्यांची बॉडी जेंट्ससारखी होईल, तर असं काहीच नाही आहे. यावर पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. फायनली बॅक अँड बायसेपचा वर्कआउट डन झाला. खूप मजा आली. विशाल सर, हाय काय, खूपच मजा आली. चांगलं झालं वर्कआउट. खूप दमलेत वर्कआउट करून. खूप म्हणजे इंटेन्स वर्कआउट केला आज आम्ही. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फिट विथ सँडी चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे माझा जो नवीन व्हिडिओ जो अपलोड करेन तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.